नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे सिंगल लाईटमध्ये गाडी रिपेअरिंगसाठी आलेली आहे। कस्टमरचा असं म्हणणं आहे की गाडी पूर्ण चार्जही होत नाही, लवकर चार्ज होते आणि लवकर डिस्चार्ज होते। तर याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते आपण चेक करणार आहोत। तर सध्याला मी गाडी फुल चार्ज केलेली आहे, तर फुल चार्ज करून एकदा ऑन रोडमध्ये टेस्ट करणार आहे। गाडी डिस्चार्ज होते का नाही ते टेस्ट करणार आहे ऑन रोडमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। हे ऑन रोडवरती गाडी आणलेली आहे, तर ऑन रोडवरती आपण चेक करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा स्विच वगैरे ऑन करून घेऊयात। हे पाहू शकता स्विच ऑन केलेला आहे, डिस्प्ले वगैरे ऑन झालेला आहे। 60 वोल्ट 5 बॅटरीचं कनेक्शन आहे गाडीमध्ये। चार्जिंग वगैरे पाहू शकता, गाडीमध्ये फुल चार्ज आहे सध्याला। तर पार्किंग मोड वगैरे काढलेला आहे। तर आता चेक करू तर बॅटरी डाऊन वगैरे होते का नाही ते। तर पाहू शकता गाडी रनिंगमध्ये आलेली आहे आणि जसं जसं स्पीड वाढवतो तसं तसं बॅटरीची चार्जिंग डाऊन होत आहे। हे पाहू शकता पूर्ण लो झालेली आहे बॅटरी आणि गाडीला पूर्ण स्पीड पण होत नाही आहे। 16 ते 20च्या वर जाणार नाही स्पीड, बॅटरी लो झाल्यामुळे। तर याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते आपण वर्कशॉपला गाडी नेणार आहोत। तिथं नेल्याच्या नंतर आपण सगळी डिटेल्स सगळे शेअर करणार आहोत। तर हे पाहू शकता वर्कशॉपमध्ये गाडी आणलेली आहे। तर बॅटरी चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला डिक्की ओपन करावी लागेल। डिक्कीमध्ये 4 बोल्ट असतात डिक्की फिटिंगसाठी। ते 4 बोल्ट ओपन केल्याच्या नंतर डिक्की बाजूला निघते। हे पाहू शकता डिक्की बाजूला काढलेली आहे। तर बॅटरीचे व्होल्टेज वगैरे चेक करावं लागेल आपल्याला। हे पहिल्या बॅटरीचे व्होल्टेज पाहू शकता 12 वोल्ट आहे, म्हणजे हे बॅटरी बरोबर आहे। सेकंड बॅटरीचे व्होल्टेज 2 मिनिटं, हे 8 वोल्ट आहे सेकंड बॅटरीचे, म्हणजे हे बॅटरी लो झालेली आहे। तर खालच्या पण बॅटऱ्या चेक करून घेऊयात। खाली 3 बॅटरी आहेत, टोटल गाडीमध्ये 5 बॅटऱ्या असतात। हे खाली 3 बॅटऱ्या आहेत। व्होल्टेज पाहू शकता 13 वोल्ट आहे, बरोबर आहे। हे दुसऱ्या बॅटरीचे 12-13 वोल्ट आहे, म्हणजे बरोबर आहे हे पण। आणि शेवटच्या बॅटरीचे कनेक्शन व्होल्टेज चेक करूया। शेवटच्या बॅटरीचे व्होल्टेज 13 वोल्ट आहे, म्हणजे हे पण बॅटरी बरोबर आहे। याच्यामध्ये 4 बॅटऱ्या बरोबर आहेत। हे 2 नंबरची बॅटरी हे खराब झालेली आहे, म्हणजे याचं लो व्होल्टेज झालेलं आहे। तर हे बॅटरी चालणार नाही, या ठिकाणी आपल्याला नवीन बॅटरी रिप्लेसमेंटला टाकावी लागेल। त्याच्यानंतर गाडी